मागील काही वर्षांपासून दाभोळ खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत गेलं आणि यामुळे मासे मृत होण्याच्या घटना देखील वारंवार या ठिकाणी घडत आहेत। सध्या दाभोळ खाडीतील प्रदूषणावर वैज्ञानिक चाचणी होणार आहे आणि सागरी जीवसृष्टीवर होणार आहे सखोल अभ्यास। सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत हे संशोधन केलं जाणार आहे। लोटे औद्योगिक वसाहतीमधील जे केमिकलचं पाणी आहे हे सगळं दाभोळ खाडीत सोडण्यात येतं। या सांडमाळ्यामुळे खाडीतील मासे आहेत आणि सागरी जीवसृष्टीवरती मोठा परिणाम होतो। याचा आता वैज्ञानिक पद्धतीनं शोध घेतला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने या अभ्यासाची जबाबदारी भारत सरकारच्या बडोदा येथील सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट या राष्ट्रीय संशोधन संस्थेवर सोपवली आहे। या पावसाळ्यातच या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाण्याचे नमुने गोळा केले होते आणि तपासणीला सुरुवात देखील केली होती। मात्र पुन्हा एकदा हे नमुने तुलनात्मक विश्लेषणासाठी जमा करण्यात येणार आहेत आणि यामधील रासायनिक घटक काय आहेत हे देखील तपासले जाणार आहेत। एकूण या तपासणीमध्ये या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे त्याचा जलजीवनावर कसा परिणाम होतो, जलचरांवर कसा परिणाम होतो, माशांवरती कसा परिणाम होतो आणि एकूणच पाणी दूषित कोणत्या घटकांमुळे होतं याची देखील तपासणी होणार आहे। हा सगळा जो अहवाल आहे हा अहवाल सादर केला जाणार आहे। यामुळे मागील 20 वर्षांपासून दाभोळ खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रदूषण होत आहे या प्रदूषण कोणत्या कारणामुळे होणार आहे याचा मात्र आता संशोधन होणार आहे। दाभोळ खाडीमध्ये मच्छीमार बांधव हे मागील काही वर्षांपासून मच्छीचं प्रमाण घटलेलं आहे म्हणून हवालदिल झालेले आहेत। आता मात्र या सर्वेक्षणामधून जो अहवाल येणार आहे यानंतर स्पष्ट होणार आहे की नेमकं किती प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होतं आणि इथे माशांच्या जाती नष्ट होतात ह्या कोणत्या कारणामुळे नष्ट होणार आहेत याचं देखील संशोधन होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।